नागपूर पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांची नवी खेळी बघायला मिळते। नागपूर महापालिका क्षेत्रासाठी त्यांनी नवा संपर्क प्रमुख नेमलेला आहे। सतीश हरडे नागपूर महानगरपालिका क्षेत्राचे नवे संपर्क प्रमुख असतील। काँग्रेस सोबत आघाडी करून ठाकरे पालिका निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। 25 पेक्षा जास्त जागांवर ठाकरेंची शिवसेना दावा करणार असल्याचं समजतंय। शिवसेनेची ताकद असलेल्या मतदारसंघात ही तयारी सुरू सध्या केली गेलेली आहे। इतर पक्षात गेलेले शिवसैनिक संपर्कात असल्याचा सतीश हरडे यांनी दावा केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नागपूर लोकसभा संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ शिवसैनिक सतीश हरडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत हरडे आहेत। सर, काय सांगाल? एकीकडे पक्ष, एका पक्षाचे दोन पक्ष झाले, अनेक नेते सोडून गेले, राज्यात गेले, तुम्ही अजूनही ठाकरेंसोबत आहात, त्याचं हे कुठेतरी फळ मिळालं असं वाटतंय? आता आपणच बोललात की बरेच लोक सोडून गेलेत, पण पक्षामध्ये निष्ठावंताची कदर होते हे आज माझ्या नियुक्तीने दाखवून दिलं आहे। पक्षप्रमुख साहेबांचा, आमच्या उद्धव साहेबांचा, सन्माननीय उद्धव साहेब यांचा विश्वास मला माझ्यावर दाखवला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। टार्गेट तेच राहणार आहे आता, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत। मनपामध्ये तुमचं धोरण काय राहील? कारण तुम्ही गेले अनेक वर्ष मनपाची निवडणूक स्वतःच्या म्हणजे तुमच्या नेतृत्वात अनेक जण लढवली। 2007 मध्ये आम्ही इथे निवडणुका लढवल्या होत्या, त्यावेळेस आम्हाला चांगलं यश इथे मिळालेलं होतं। आमचे 9 नगरसेवक इथे निवडून आले होते आणि ग्रामीणमध्ये सुद्धा आमच्या 2006 मध्ये ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये सुद्धा आम्हाला चांगलं यश मिळालं। 9 पंचायत समिती सदस्य, 8 जिल्हा परिषद सदस्य होते। आमचा ग्रामीणमध्ये उपाध्यक्ष सुद्धा होता जिल्हा परिषदला। आणि नागपूर शहराला पण सुद्धा आमचे उपमहापौर होते, किशोर कुमेरिया, सावर बांदे होते। त्यावेळेस चांगलं वातावरण होतं, पण मध्यंतरीच्या काळात थोडंसं काही कमी जास्त पक्षामध्ये होत राहते। पण पुन्हा एकदा आम्हाला नव्याने उभारी घेऊन आता ह्या महानगरपालिका 2025च्या महानगरपालिकेला आम्हाला समोर जायचं आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।